आपण स्पर्धा परीक्षेला येणारी काही गणित बघतोय. तर आता एक गणित बघूया. कोणतं गणित आहे बघा. तर एका संख्येची किंमत 30% कमी केली. तर एक संख्या त्यांनी दिली आहे, त्याची किंमत काय केली त्यांनी 30% कमी केली. व नंतर त्याच संख्येची किंमत 25% वाढवली. आणि नंतर काय केले, पहिल्यांदा त्यांनी 30% कमी केलं आणि नंतर त्यांनी काय केले 25% वाढवलं. तर दोन्ही संख्यांमधील फरक 22 येतो. तर दोन्ही संख्यांमधला फरक काय आहे म्हणजे काय, मोठ्या संख्येतून छोटी संख्या जर वजा केली तर येणारं उत्तर काय 22 आहे. 22 येतो. तर ती संख्या कोणती, तर आपल्याला काय विचारले, ती संख्या विचारली. ऑप्शन काय बघा, पहिला ऑप्शन आहे 30, दुसरा आहे 40, तिसरा आहे 60 आणि चौथा आहे 45. तर आपण सोडवल्यानंतर जे आपलं उत्तर येईल त्याला आपण बरोबर ऑप्शन म्हणून टिक मार्क करणार किंवा तिथं गोल आहे तो गोल आपण रंगवणार. आता बघा, दिलेली संख्या मी काय मानली x. तर त्यांनी कोणती संख्या विचारली, तर एका संख्येची. तर एका संख्येची या प्रकारे जर तुम्हाला उदाहरण दिलं तर तुम्ही काय करायची, ती संख्या काय म्हणायची, x म्हणायची. आता मी काय केली, दिलेली संख्या बरोबर x मान. तुम्ही काय केलं, दिलेली संख्या काय मानली, x मानली. आता त्या x वरची त्यांनी काहीतरी अट दिली आहे. अट काय दिली बघा, x मानू 30% कमी केली. पहिली अट काय, तर 30% काय केली, दिलेली संख्या कमी केली. म्हणजे काय, x दिलेली संख्या वजा 30% म्हणजेच काय, 30/100 x. कशाच्या 30%, x च्या 30%. म्हणजेच काय, x वजा 30/100 x म्हणजे काय 30% कमी केली. हे समीकरण स्वरूपात मी लिहिले. आता याला 100 गुणिले x, 100x वजा 30x भागिले 100. तर कसं येणार, 100 एके 100, 100x वजा 30x भागिले 100. तर आता मी अंशाची काय करणार, वजाबाकी करणार. 100x वजा 30x किती येणार आहे, 70x भागिले 100. आता 70 भागिले 100 ला मी काय करणार बघा, या शून्याला हा शून्य गेला. आता 7/10 हे असं जर आलं तर मी दशांश चिन्हामध्ये कसं लिहिणार, 1 शून्य म्हणजे मी काय करणार, एका घरानंतर दशांश चिन्ह देणार. म्हणजे काय, इकडून एका घरानंतर म्हणजे 0.7. 0.7x हे माझं उत्तर आलं पहिल्या अटीनुसार. म्हणजे काय, 30% ती किंमत जर ती संख्या जर कमी केली तर कोणती संख्या येणार, ती संख्या कशी असणार आहे, 0.7x. तर आता दुसरी अट बघा काय माझी, त्या संख्येची किंमत 25% वाढवली. आता काय केलंय बघा, इथं काय केलं त्यांनी, किंमत कमी केली. आता इथं त्यांनी काय केली, किंमत वाढवली. काय केली, किंमत वाढवली. किती ना, 25%. 25% म्हणजे काय, x अधिक 25/100. कशाच्या 25%, x च्या. म्हणजे काय, x अधिक 25/100 x बरोबर. आता वरती जसं केलं तसं 100 एके 100, 100x अधिक 25x भागिले 100. तर 100 आणि 25 किती, 125x भागिले 100. तर इथं मी x लिहिलं तरी चालेल किंवा इथं ब मध्ये x लिहिलं तरी चालेल. मी 125 भागिले 100 आता मी कसं करणार बघा, 100 आहे मला दशांश चिन्हामध्ये लिहायचं आहे. तर इकडून 2 घरं मी सरकवणार. म्हणजे काय, 1 2 म्हणजे काय लिहिणार मी 1.25x. तर 1.25x काय आली माझी, दुसरी जी अट आहे त्याच्यासाठीची किंमत त्या संख्येची किती आली, 1.25x. आता यातली मोठी कोणती आहे बघा, 1.25 आणि 0.7 मधले 1.25 ही मोठी असणार आहे. मग फरक किती दिलाय त्यांनी, फरक त्यांनी दिलाय 22 आहे. 22 म्हणजे काय, मोठ्या संख्येतून जर मी छोटी संख्या घालवली तर येणारं उत्तर काय असणार आहे, फरक असणार आहे. म्हणजेच काय, 1.25x वजा 0.7x बरोबर 22. आता 1.25 वजा 0.7x कसं करणार, तर मी तो करून दाखवतो. 1.25 वजा 0.7, पॉईंटच्या खाली काय आला पाहिजे, पॉईंट यायला पाहिजे तुमचा. हा 5 आहे तसा खाली येणार. 7 आणि किती 12, 7 आणि 5 1 आला 0 म्हणजे 0.55. तर माझं उत्तर किती आलं, 0.55x बरोबर 22. आता 0.55 आणि x काय गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जरी गेलं तर काय होणार आहे, भागाकार होणार आहे. म्हणजेच काय, x बरोबर 22/0.55. आता 0.55 मला जर खालचे जर दशांश चिन्ह काढायचं असेल तर मी काय करणार, किती दशांश चिन्हानंतर आहे तेवढे शून्य मी वरती वाढवणार. म्हणजे 1 आणि 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे. मग मी काय करणार, वरती 2 शून्य वाढवणार. म्हणजेच काय आहे, 2200 भागिले 55. आता 2200 भागिले 55 भागाकार कसा येणार बघा, 2200 भागिले 55. 55 चौक 5 चौक 22 किती येणार आहे, 22 म्हणजे किती येणार, 220. 5 चौक 55 चौक किती येणार आहे, 220. आणि मला अजून एक शून्य पाहिजे आहे म्हणजे मी किती येणार, किती येणार 40. म्हणजे किती जाणार आहे, 40चा भाग लागणार आहे.
म्हणजे 2200 जर मी 55 जर भागलं तर माझं उत्तर किती येणार आहे 40. 40 म्हणजेच काय बघा x ची किंमत, आणि x म्हणजेच काय होती दिलेली संख्या. तर दिलेली संख्या मी काय x मानलेली आणि माझी x ची किंमत आली 40. म्हणजेच काय आपलं उत्तर किती आले, आता इथं ऑप्शन बघा दुसरा ऑप्शन आहे आपला 40. तर 40 हे आपलं उत्तर बरोबर आहे. इथं आपला प्रश्न पूर्ण झाला. आता आपल्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये 2 किंवा 3च गणित असतात, त्यामुळे तुम्हाला गणित समजायला काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये करू शकता. ठीक आहे, आता आपलं गणित इथं पूर्ण झालं. ठीक आहे, आता आपण पुढचं गणित बघूया. तर प्रश्न काय बघा, 1200 चे 12.5% किती? तर हा टक्केवारीवरचा एक प्रश्न आहे. तर ऑप्शन काय दिलाय बघा, 400 आहे, नंतर 300, तिसरा आहे 150 आणि चौथा आहे 250. तर पहिल्यांदा 1200 चे 12.5% म्हणजेच काय, टक्केवारी म्हणजे काय, तर 1% म्हणजेच काय 1/100. 1.2%, 1.2% असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय लिहायचं, 1.2 भागिले 100. टक्के म्हणजेच काय, तर 100 न भागणे किंवा भागिले 100 करणे. तर 1200 गुणिले 12.5% म्हणजेच किती, 1200 चे 12.5% म्हणजे काय 1200 गुणिले 12.5 भागिले 100. तर आता बघा, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, मग किती राहिलं 12 गुणिले 12.5. तर याचा मी गुणाकार करणार, 12 गुणिले 12.5. तर 12.5 गुणिले 12 याचा गुणाकार कसा होणार, 125 गुणिले 12 करतो, पॉईंट मी नंतर देतो. आता मी 12 ने 125 ला गुणल्यावर कसं येणार बघा, 12 पंचे 60, 0, 6 काय आला, हातचा आला, 12 दुनी 24, 24 आणि 6 किती 30, 0, हातचा 3 आला, 12 की 12 आणि 3 15. तर माझं उत्तर किती आलंय 1500. पण दशांश चिन्ह किती, 1000 नंतर काय दशांश चिन्ह, म्हणजेच काय येणार आहे 150.0. 150.0 म्हणजे किती, उत्तर किती येणार आहे 150. तर म्हणजे काय 1200 चे 12.5% म्हणजेच किती आले आपलं उत्तर 150. म्हणजे ऑप्शन 3 हे उत्तर जे आहे ते आपलं उत्तर आहे. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे, ते किती येणार आहे 150. तिथं आपला टक्केवारीचा प्रश्न पूर्ण झाला.